शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी हा PRL या कंपनीनं जो आहे तो 4800 वॅट 5 HP प्लांट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे तर आपण आज पाहणार आहे. याचं आतील बाजूचं स्ट्रक्चर आहे, कंट्रोलर, मोटर यांनी 5 HP 30 मीटर हेडची मोटर विहिरीमध्ये या ठिकाणावर इन्स्टॉल केलेली आहे. या 9 प्लेट आयकॉन कंपनीने, आयकॉन सोलार एनर्जी या कंपनीनं या 9 प्लेट या ठिकाणावर इन्स्टॉल केलेल्या आहेत. एका प्लेटची क्षमता जी आहे ते 540 वॅट एवढा पॉवर या ठिकाणी जनरेट करू शकते. तर त्याची क्षमता जी आहे ते मायनस प्लस हे 3 वॅटचा या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचं सावली असेल किंवा मग कवळं ऊन असेल तर या ठिकाणी जे सोलार पॅनलची आहे ते 3% इफिशियन्सी घटू शकते. तर याचं जे आहे ते आतल्या बाजूचं आपण स्ट्रक्चर कशा पद्धतीत असणार आहे ते स्ट्रक्चरसुद्धा पाहणार आहे. तर बघा मित्रांनो, याचं आपण थोडक्यात पहिले या पंपाबद्दल माहिती जाणून घेऊ. ही PRL ही कंपनी जी आहे तर आता PM कुसुम अंतर्गत ह्या कंपन्या होता आणि मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत सुद्धा ही कंपनी आता येणारच आहे. कारण याचा जे कोटा होता महाराष्ट्राचा तो संपला होता, पण आता येण्या काळात ही कंपनी येणार आहे. सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्या की ही जे कंपनी आहे, मोटर पंप आहे इकोझनचा या कंपनीनं इथे इन्स्टॉल केलेला आहे. पंप जो आहे तो इकोझन कंपनीचा आहे. कंट्रोलरसुद्धा हे इकोझन कंपनीचा आहे. त्यामध्ये त्यांनी जे हे दिलेलं आहे पॅनल दिलेले आहेत ते आयकॉन सोलार टेक्नॉलॉजीज या कंपनीचे यांनी सोलार पॅनल दिलेले आहेत. या सोलार पॅनलवरचा जर डाटा बघायचं झालं तर 540 वॅटचा एक सोलार पॅनल या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर हे 41 व्होल्ट एवढं व्होल्टेज जनरेट करू शकतं. आणि याचं जे काही ॲम्पियर क्षमता आहे ते 12 ॲम्पियर एवढा करंट याच्यामधून शॉर्ट सर्किट करंट त्याची सहन करण्याची ताकद या पॅनलची यांनी दिलेली आहे. एकंदरीत बघायचं झालं तर या पॅनलवर सुद्धा इथे कंट्रोल पॅनलवर PRL कंपनीचं यांनी या साईटला जे आहे तर PRL एंटरप्राइजेस म्हणून इथे एक फक्त लोगो लावून दिलेला आहे. त्यानंतर जे काय आहे ते कंट्रोलरची क्षमता या ठिकाणी दिलेली आहे. बघू शकता इथे तुम्ही AC/DC कंट्रोलर जर बघायचं झालं तर हा AC/DC कंट्रोलर या ठिकाणावर नाही आहे. याची क्षमता जी आहे ते 50 व्होल्ट ते 450 व्होल्टपर्यंत यांचं जे व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज हे देऊ शकतं मोटरला. त्यानंतर शॉर्ट सर्किट याचं करंट ॲम्पियर जे आहे ते 13 ॲम्पियरपर्यंत शॉर्ट सर्किट ॲम्पियर आहे. 5 HP पंप या कंट्रोलरद्वारे चालवला जाऊ शकतो. याच्यानंतर याचा EMI नंबर वगैरे आहे. आता आपण याच्यानंतर या शेतकऱ्यांकडूनच याची जे काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात की हा कंट्रोलर जो आहे तो मोबाईल ऑपरेटर होतो का, त्यानंतर यांना पंप कधी मिळाला, कोणत्या योजनेअंतर्गत मिळाला, या सर्व गोष्टीची आपण माहिती शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार सर. तुमचं पहिले आमच्या शेतकरी बांधवांना नाव सांगा आणि तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता सांगा आम्हाला. माझं नाव हनुमान रामराव लोंढे, मुक्काम पोस्ट माळीवरा, तालुका जिल्हा हिंगोली. साधारणतः आम्ही म्हणजे शेतकरी वर्गातून येतो. तर आम्ही या कुसुम सोलार अंतर्गत जवळपास 1 वर्षापूर्वी फॉर्म भरला होता. 1 वर्ष फॉर्म भरल्याच्या नंतर जवळपास आम्हाला 5-6 महिन्यांच्या नंतर पेमेंटला ऑप्शन आलं. पेमेंटला ऑप्शन आल्याच्यानंतर आम्हाला कंपनी आल्या काही, त्याच्यामध्ये आम्हाला काही लोकांना वेगवेगळ्या लोकांनी सांगितले की बुवा ही कंपनी निवडा, ती कंपनी निवडा. मग आम्ही बऱ्याच लोकांना विचारल्याच्यानंतर काही लोक आमच्यापर्यंत आले कंपनीचे. त्या कंपनीच्या लोकांनी सांगितले की बाबा PRL निवडा, हे आमच्या सुविधा देते, असं देते तसं देते. मग आम्ही त्याच्यानंतर विचार करून PRL ही कंपनी निवडली आणि पेमेंट ऑप्शनला पेमेंट भरलं. पेमेंट जवळपास आम्हाला 5 HP आमचा पंप आहे तर आम्हाला 32,000-32,500 रुपये आम्ही पेमेंट केलं. त्याच्यानंतर ते पंप इन्स्टॉल केला. परंतु आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि माझंसुद्धा म्हणणं आहे की PRL कंपनी आहे, समजा जे काय असेल ते त्यांचं ओरिजिनल असेल, सगळं असेल, परंतु मग सर्वच त्यांच्या वस्तू मोटर असेल, त्याच्यानंतर त्यांच्या त्या लाईटच्या पॅनल असतील, ह्या पॅनलसुद्धा PRL कंपनीच्या यायला हव्या होत्या, परंतु त्या वेगवेगळ्या कंपनीच्या आलेल्या आहेत. तर माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जेव्हा इथून पुढं मागेल त्याला, आता कुसुम सोलार अंतर्गत जवळपास कोठा पूर्णच झालेला आहे. आता मागेल त्याला अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्याला हे पंप मिळणारच आहे. परंतु कृपया शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा केव्हा पंप निवडसाल तेव्हा खात्री करा की ती कंपनी त्याच कंपनीचे मोटर, पॅनल, सर्व वस्तू त्याच कंपनीच्या देतात का याची विचारपूस करणं हे शेतकऱ्याचं. कारण आजकाल जर तुम्ही बघितलं तर आज
जवळपास सगळ्यात जास्त जर नुकसान होत असेल तर फक्त शेतकरीच. बरोबर. आजच्या देशामध्ये जर सगळ्यात जास्त बुडत चाललेला आहे तर तो शेतकरी. का? कारण आपल्यापर्यंत ह्या योजना पूर्णपणे माहिती करून देत नाहीत किंवा आपल्याला माहिती होऊ देत नाहीत. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथून पुढं एवढं लक्षात ठेवा की ज्या कंपन्या तुम्ही निवडसाल त्या कंपन्या निवडताना ते संपूर्ण त्या कंपनीचाच माल संपूर्ण त्या कंपनीचा आहे का हे बघून घ्या. कारण आम्ही आता पेरलची कंपनी निवडलेली तर आम्हाला ती कंपनी जे मोटर जी इकोझनची आलेली आहे, पॅनलच्या पाट्या वेगळ्या आहेत, असं आयकॉन कंपनीच्या आहेत. तर जर त्यांच्याकडे जर अवेलेबल असतील या पेरलच्या तर त्यांनी का दिलेल्या नाहीत, हे एवढा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि याच बघा सरांचं म्हणणं आहे की कंपनी जे आहे ते त्यांनी जे आहे ते मटेरियल ज्यावेळेस एजन्सी त्यांनी रजिस्टर केली तर सर्वच मटेरियल त्या कंपनीचं असायला हवं. परंतु आता याच्यामध्ये पण एक प्रश्न आहे. आता आपण बऱ्याचशा वेळेस रिव्ह्यू घेत आहे आणि व्हिडिओद्वारे पंपाचं आणि मोटरचं पण दाखवत आहे. आता याच्यामध्ये काय होतं की भरपूर आपण अशा कंपन्या बघितल्या की एक कंपनी मोटर पंप मॅन्युफॅक्चर करते, मोटर पंप ते कंट्रोलर मॅन्युफॅक्चर करते आणि एक कंपनी ही पॅनल मॅन्युफॅक्चर करते. म्हणजे दोन्ही मिळून कंबायनेशन करून त्याचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते शेतकऱ्याचा पंप हा बसवत असते. परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की सर्वच जे मटेरियल आहे ते पूर्णपणे थर्ड पार्टी आहे. पॅनल जे आहे ते आयकॉन कंपनीचे आहे, मोटर इकोझन कंपनीचे आहे, त्याच्यानंतर कंट्रोलरसुद्धा हा इकोझन कंपनीचा या ठिकाणी या कंपनीनं जे आहे ते बसवलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं एकंदरीत म्हणणं आहे की बाबा हे जे द्यायला हवं तर सर्वच जे आहे ते एकाच कंपनीचं द्यायला हवं. आणखीन एक सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की हा कंट्रोलर जो त्यांनी दिला आहे हा मोबाईलवर ऑपरेट होतो का? त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲप्लिकेशन वगैरे त्यांनी दिलेलं आहे का? ऑपरेट होतो मोबाईलवर, त्यांनी दिलेला आहे. आता आमच्या आमच्या शेतामध्ये बसवलेला आहे भावाच्या, त्यांचं ते मोबाईलवर चालू आहे. फक्त मी माझं चालू करून घेतलं नाही, परंतु होते ते मोबाईलवर चालू बंद होते. हा मोबाईलवर ऑपरेट होतो. हा जो कंट्रोलर आहे म्हणजे इकोझन कंपनीचे एकंदरीत कंट्रोलर आपल्याला माहीत आहेत की ह्या मोबाईलवर ऑपरेट होतात आणि हे जे कंट्रोलर आहेत याचं जे आहे ते हे ऑपरेट होतो. आता याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे ते पुणे येथे इकोझन कंपनीचे पंप कंट्रोलर हे पुण्याला मॅन्युफॅक्चर होतात. मोटर कंट्रोलरमध्ये खूप तगडी कंपनी आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जे प्रॉपर इकोझन कंपनी येत असेल तर इकोझन कंपनीचे तुम्ही पंप बसवू शकता. परंतु कंपनी निवडताना एक लक्षात घ्या, त्याचं बॅकग्राऊंड थोडंफार तरी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं मटेरियल आपल्याला कुठल्या कंपनीची देते, कसं देते. आता हे सोलर पॅनलचं स्ट्रक्चर जर बघायला झालं तर व्यवस्थितरित्या यांनी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. फाउंडेशन वगैरे त्यांनी केलेलं आहे. यांचं जे काही बर्लिंग वगैरे आहे ते व्यवस्थित त्यांनी दिलेले आहेत. आता एक आणखीन विषय आहे की सगळ्यात मोठा शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे की ज्यावेळेस सोलारचं मटेरियल येतं त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी खड्डा करणे, वाळू सिमेंट आणणे हे कंपनी शेतकऱ्यांना करायला होतं. तर या तुमच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये त्यांनी तुम्हाला आणायला लावलं होतं का कंपनीने सगळं काही केलं होतं? नाही, हे आम्ही कंपनीनं द्यायला आणलं होतं ते पूर्ण ट्रॅक्टरात भरून त्यांनीच दिलं होतं ते कंपनीनंच. मटेरियल वगैरे पूर्ण कंपनीनं दिलं, त्यांनी बसवून दिलं, सर्व बाकीचा सर्व खर्च लागला. फक्त आमचा प्रश्न एकच आहे की बा जे कंपनी आम्ही निवडली होती त्यांचं काहीतरी साहित्य त्यांच्यासोबत लेबलचं काहीच नाही आलं आमचं. फक्त एवढंच म्हणणं आहे, कारण एक तरी साहित्य त्यांचं घ्यायला पाहिजे होतं. बरोबर. बाकी सर्व खर्च वगैरे त्यांनी केला, म्हणजे त्यांनी बसवून दिलं, फिट करून दिलं, आम्हाला चालू करून दिली, टेस्टिंग करून दिली. बाकी त्यांची सर्व्हिस चांगली आहे आतापर्यंत. पण इथून पुढं बघावं लागेल की आता सर्व्हिस चांगली देतात की नाही देत. आता याच्यामध्ये तुम्हाला कधी पंपामध्ये प्रॉब्लेम आले? म्हणजे पाणी सकाळी तुम्ही किती वाजता लावलं, पाणी कधी कमी येत होतं? जवळपास आम्हाला तेवढं पाण्याचा उपयोग आता जवळपास 5 वाजत आहेत. आपण आता याचं पाणी सुद्धा पाहणार आहोत की पंप कशा पद्धतीनं आपल्याला पाणी देतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की आता साधारण कवळं ऊनच आहे. आपण बघूयात आता पाणी वगैरे हे कशा पद्धतीत देतं ते. पंप ऑन करण्यासाठी मोबाईलद्वारे सुद्धा ऑन करू शकतात, परंतु इथे त्याचं बटन आहे पलीकडल्या साईडला आहे का? कंट्रोलरवर पण संपूर्ण जो आहे तो डाटा मोटरचं जे काही स्थिती आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी दाखवत आहे. किती LPM वगैरे पाणी किती वॅट जनरेट होत आहे. या ठिकाणी RPM वगैरे पण मोटरचा दाखवत आहे. बघू शकता आता जवळपास 5 वाजले. या ठिकाणी हा 2.5 इंची डिलिव्हरी आहे, 75 mm डिलिव्हरी आहे. त्यातून पाणी अशा पद्धतीत हा पंप देत आहे. एकंदरीत 5 HP 30 मीटर हेडचा जर पंप बघायचं झालं तर सर्वच पंप हा भरपूर पाणी मारतात. परंतु आता मॅटर करतं की कवळ्या उन्हामध्ये सुद्धा पंपानं पाणी आपल्याला मारायला पाहिजे. तर एकंदरीत अशा पद्धतीत हा पाणी मारत आहेत. आता तुम्ही परेल कंपनी असो किंवा इकोझन असो, त्यानंतर दुसरी आता काल परवा एक लिस्टमध्ये कंपनी जी आली होती आपली
प्रीमियर एनर्जी नावाची कंपनी आहे, तर त्या कंपनी अंतर्गत पॅनल तर प्रीमियर एनर्जीचे बसणार आहेत, परंतु जे काही पंप आहेत ते इकोजनचेच त्या अंतर्गत बसणार आहेत. काही ठिकाणी शक्तीचे सुद्धा पंप बसणार आहेत, परंतु जास्त करून इकोजन कंपनीचे पंप बसणार आहेत. तर सेम पंप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ही जी माहिती होती तर आपण परेल या कंपनीची माहिती आपल्याला दिलेली आहे. आता दुसरी गोष्ट आणखीन याच्यामध्ये माधुरी सोलारसुद्धा हेच पंप या ठिकाणी बसवते. तर माधुरी सोलारचे ज्याचे पंप असतील तर त्यांनासुद्धा हेच सेम स्ट्रक्चर या ठिकाणावर येणार आहे. अशाच पद्धतीत मोटर ही पाणी त्यांना मारणार आहे. आणि जे काही माधुरी सोलारचे जे आहे ते आता प्रीमियर एनर्जीचे सुद्धा काही त्या ठिकाणावर पॅनल नवीन याच्यामध्ये बसणार आहेत, कारण बऱ्याचशा कंपन्यांनी आता कंबाईन करार केलेले आहेत. ही होती आपल्या परेल या पंपाबद्दलची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.